तर नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एक रिव्ह्यू देणार आहोत एका मायक्रोफोनचा. जे नवीन यूट्यूबर असतील, ज्यांना सुरुवात करायची आहे यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी, त्यासाठी आपण एक मायक्रोफोनचा आज रिव्ह्यू करणार आहोत. तर तो मायक्रोफोन असा आहे, ग्रेनारो या कंपनीचा वायरलेस मायक्रोफोन आहे. तर याच मायक्रोफोनचा रिव्ह्यू करणार आहोत. तर आपण हे ओपन केल्यानंतर आपल्याला हा एक मायक्रोफोन भेटणार आहे आणि यामध्ये हा एक टाईप सी सॉकेट आहे, जे आपल्या मोबाईलला लावू शकतात. आणि ही आपल्या हा मायक्रोफोन आहे, तो आपल्या शरीराला लावून यामध्ये आपण बोलू शकतो. तर याचाच आपण आज रिव्ह्यू करणार आहे. सोबतच डॉक्युमेंटेशन आहे यामध्ये. त्यासोबतच एक सॉकेट आहे, चार्जर सॉकेट, टाईप सी टू टाईप ए असं सॉकेट आहे आणि हे दिलेलं आहे त्यामध्ये. तर असं सर्व आहे. तर हा जो व्हिडिओ करतो मी आता सध्या, तर हा विदाऊट माईक आहे. आणि आपण माईक लावल्यानंतर इनडोअर आवाज कसा येतो, त्यानंतर आउटडोअर आवाज कसा येतो, त्यासोबतच आपण जर कुठं ट्रॅव्हलिंग करत असतो तर तो आवाज कसा येतो, तर यामध्ये आपण आज याचा रिव्ह्यू करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता मी माईक कनेक्ट केलेला आहे ग्रेनारो कंपनीचा. आता आम्ही मायक्रोफोनमधूनच हा व्हिडिओ शूट होतो आहे. तर या मायक्रोफोनला 3 मोड दिलेले आहेत. फर्स्ट, एकदा बटन प्रेस केल्यानंतर, त्याच्यानंतर डबल प्रेस केल्यानंतर आणखी नॉईस कॅन्सलेशन होतं चांगल्या प्रकारे. आणि त्याच्यानंतर तिसरं, तीन वेळेस बटन प्रेस केल्यानंतर इको आवाज येतो. तर असे 3 मोड या मायक्रोफोनमध्ये दिलेले आहेत. आणि आता जो मी शूट करतो तो इनडोअर शूट करतो, म्हणजे मी एका रूममध्ये आहे आणि रूममध्येच हा मायक्रोफोनवरती शूट करत आहे. तर आता आपण बाहेर एकदा गेल्यानंतर कसा आवाज येतोय ते तुम्ही नक्की सांगा. मी बाहेर आहे आता आपण आउटडोअर म्हणजेच रूमच्या बाहेर आलेलं आहे. तर रूमच्या बाहेर आवाज कसा येतो ते एकदा तुम्ही सांगा. म्हणजे नॉईस कॅन्सलेशन केलेलं आहे, म्हणजे डबल प्रेस बटन केलेलं आहे. तर तुम्ही आवाज एकदा चेक करा आणि मला सांगा म्हणजे कसं आहे काय नाही ते कमेंटमध्ये. तर आपण आता आउटडोअर म्हणजे बाहेर एकदा चेक करू, म्हणजे रेंज किती आहे, किती लांब आपला आवाज येऊ शकतो. तर ते एकदा तुम्ही चेक करा. आता आपण म्हणजे ट्रॅफिकमध्ये जाऊन एकदा रिव्ह्यू करणार आहोत त्याचा, म्हणजे ट्रॅफिकमध्ये आवाज येतोय कसा आहे काय नाही, नॉईस कॅन्सलेशन कसं काम करतं ते एकदा पाहूया. चला तर मला आता ट्रॅफिकमध्ये येतो. तर आता आपण ट्रॅफिकमध्ये आले आहोत. आता बघूया म्हणजे आता मी नॉईस कॅन्सलेशन तुम्ही मला सांगा, म्हणजे ट्रॅफिकमध्ये किंवा अशा गर्दीच्या ठिकाणी आवाज कसा येतो. आणि मग आपण लास्टला कन्क्लुजन काय येत आहे
त्या माहिती ते पाहू म्हणजे तुम्हाला माझं ओपिनियन पण मी तुम्हाला सांगतो. आपण हा मायक्रोफोन इनडोअर आउटडोअर तसंच ट्रॅफिक असेल किंवा गर्दीच्या ठिकाणी हा यूज केलेला आहे, वापरलेला आहे. आणि जो काय रिझल्ट आहे तो आता तुमच्याकडचा आहे, म्हणजे तुम्हालाच यामध्ये दिसेल की कसा आहे काय नाही हा मायक्रोफोन. हा जो मायक्रोफोन आहे तो मी 750 म्हणजे 750 रुपयाला परचेस केला होता. तर मला असं निदर्शनास आले किंवा हा मायक्रोफोन इनडोअरसाठी किंवा कमी आवाजाच्या ठिकाणी आणि स्पेस कॅमेरा आणि या मायक्रोफोनमध्ये कमी असायला पाहिजे, त्यासाठी हा बेटर आहे. म्हणजे इनडोअर शूटसाठी चांगला आहे किंवा गर्दीच्या ठिकाणी हा माईक एवढा ॲक्टिवली वर्क करत नाही. जो काय नॉईज कॅन्सलेशन आहे तो तेवढं इम्पॅक्टफुल नाही. प्राईसच्या हिशोबानं पाहायला गेलं तर हा मायक्रोफोन चांगला आहे. तर नक्की तुम्हाला इनडोअर किंवा तुम्हाला सुरुवात करायची यूट्यूब चॅनलची तर हा मायक्रोफोन तुम्ही यूज करू शकता, चांगला आहे अतिशय. तर माझं ओपिनियन असंच असेल की तुम्हाला जर नवीन सुरुवात करायची असेल यूट्यूब चॅनलची तर हा मायक्रोफोन तुम्ही वापरू शकता. आणि या मायक्रोफोनची तुम्हाला लिंक जी आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. हे काय प्रमोशन नाही, आपण स्वतः खरेदी केलेला आहे, पाहू शकता. आणि हा माझा रिव्ह्यू होता या माईकमध्ये. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनल माझं चॅनल आहे. तर या दोन्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करा. भेटूया लवकरच.